नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। 2.7 ॲडवाइस कस्टमर या लेसनचे पॉइंटर्स आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तर जी सेकंड ॲड आहे त्या ॲडचे पॉइंटर्स आपण आज लर्न करणार आहोत। पेज नंबर 50 पॉइंटर्स। क्वेश्चन नंबर फर्स्ट, enact the ad by playing the role of Didi and her relative. One more child act as the salesman of Hema Gauri and present the text given in the pink speech bubble. या ठिकाणी हेमा गौरी क्रीम हे एका सेल्समनने विकायचं आहे। त्यासाठी एक विद्यार्थी हा सेल्समन बनेल आणि हे क्रीम विकण्यासाठी तो मुलगा त्या दीदीकडे जाईल आणि तिच्या नातेवाईकांकडे जाईल आणि त्यांच्याशी त्या हेमा गौरी क्रीमबद्दल तो त्यांना प्रेझेंट करेल की कसं हे हेमा गौरी क्रीम हे तुमच्या चेहऱ्यासाठी छान आहे। आणि अशा प्रकारे त्याने हेमा गौरीची ॲड करून दीदी आणि त्याच्या नातेवाईकांना त्या हेमा गौरी क्रीमबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन ही त्या ठिकाणी द्यायची आहे। हे तुम्ही 3 विद्यार्थी मिळून हा प्ले या ठिकाणी रोल करायचा आहे। तुम्ही या ठिकाणी 3 पात्र तयार करायचे, एक दीदी, एक तिचे नातेवाईक आणि एक सेल्समन, आणि तिघांनी मिळून हे जे प्ले आहे हा प्ले या ठिकाणी सादर करायचा आहे। क्वेश्चन नंबर सेकंड, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन आफ्टर यू हॅव सीन अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड। तुम्ही ॲड पाहिली आणि ॲडवरून आपल्याला हे खाली जे क्वेश्चन आहे या क्वेश्चनचे आन्सर्स या ठिकाणी नोट डाऊन करायचे। तर मी माझ्या नोटबुकमध्ये क्वेश्चनचे आन्सर्स हे नोट डाऊन केलेले आहेत। क्वेश्चन नंबर सेकंड, डिस्कस द फॉलोइंग क्वेश्चन आफ्टर यू हॅव अ प्रेझेंटेशन ऑफ द ॲड। ॲडवरून आपल्याला खालील क्वेश्चनची आन्सर्स ही राईट डाऊन करायची। क्वेश्चन नंबर फर्स्ट, व्हाय डज दीदी से नो पार्टी फॉर मी। दीदी का म्हणते की मी पार्टीला येणार नाही। आन्सर, दीदी सेज बिकॉज हर स्किन इज अ व्हेरी डार्क। कारण माझी स्किन कशी आहे, डार्क आहे, म्हणजे काळी झालेली आहे। सेकंड क्वेश्चन, कॅन यू बिकम फॉर फेअर इन 5 days। जर तुम्हाला अशी एखादी क्रीम भेटली की ज्याच्याने 5 दिवसामध्ये तुमचा चेहरा हा गोरा होईल। हाऊ लॉंग विल द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट। तर असं कोणतं एखादी क्रीम आहे की ज्याचं लवकर इफेक्ट हा त्या ठिकाणी चेहऱ्यावर होत असतो। नो वन बिकम फेअर इन 5 days। या ठिकाणी 5 दिवसामध्ये त्या ठिकाणी चेहऱ्याचा काळपटपण हा कमी होईल। द इफेक्ट ऑफ द क्रीम लास्ट अंटिल इट यूज। तुम्ही यूज केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट हा आपल्या चेहऱ्यावर होत असतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, विल यू लव युअर ब्रदर ऑर सिस्टर। तुम्ही तुमच्या भावावर आणि बहिणीवर प्रेम करता ओनली इफ शी इज फेअर। ते खूप गोरे आहेत म्हणून का। तर आन्सर आहे नो, नाही। ते गोरे असले किंवा सावळे असले किंवा काळे असले तर सुद्धा आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो। क्वेश्चन नंबर 4, थिंक ऑफ द पीपल यू लाईक। तुम्हाला कोणते लोक आवडतात। डू यू लाईक देम। जे लोक आवडतात बिकॉज दे हॅव अ फेअर व्हाईट स्किन और बिकॉज ऑफ सम अदर क्वालिटीज। आणि ते लोक तुम्हाला का आवडतात, त्यांची स्किन व्हाईट आहे म्हणून आवडता, का ते गोरे आहेत म्हणून आवडता, का त्यांच्यातले गुण खूप छान आहेत म्हणून आवडता। लिस्ट दोज क्वालिटीज। जर तुम्हाला गुण आवडत असतील तर त्या गुणांचं या ठिकाणी लिस्ट तयार करायची आहे। आन्सर, आय लाईक देम नॉट बिकॉज ऑफ देअर फेअर स्किन। मला त्यांची फक्त फेअर स्किन आहे किंवा स्किन खूप गोरी आहे म्हणून आवडतात असं नाही, बट बिकॉज ऑफ देअर गुड क्वालिटीज। पण मला त्यांच्यातले गुण आवडतात। देअर गुड हेल्थ, ते त्यांची हेल्थ आरोग्य छान ठेवतात। नीट अँड टायडी लाईफस्टाईल, त्यांची लाईफस्टाईल ही स्वच्छ आणि नीटनेटकी असते। गुड बिहेवियर, ते सर्वांशी अगदी प्रेमाने, आपुलकीने, माणुसकीने वागतात। आर द क्वालिटीज दॅट आय लाईक। या सर्व क्वालिटीज मला त्या व्यक्तींमधल्या आवडतात, म्हणजेच माझे भाऊ बहीण, आई वडील, आजी आजोबा यांच्यातल्या या सर्व क्वालिटीज मला आवडतात। तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे आज ह्या ॲडचा आपण या ठिकाणी सेकंड पार्टचे पॉइंटर्स या ठिकाणी लर्न केलेले आहे। तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।